36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा पथकाच्या कामावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरत गुंडाविरोधी पथकानं अतिशय गंभीर गुन्ह्यातील आरोपितास कल्याण ठाणे येथून बेड्या ठोकून पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख राहुल उज्जैनवाले आणि त्याचे टोळीतील साथीदारासह फिर्यादी मयूर विजय रोहम आणि साक्षीदार यांना धारदार हत्याराने आणि त्याच्याकडील गावठी कट्ट्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे गुन्हा रजिस्टर झालाय. सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून त्यांना अतिशय गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या सूचनांचं तंतोतंत पालन करून त्या अट्टल गुन्हेगाराचा आयुक्तालयातील इतर पोलीस शोध घेत असताना गुंडा पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे टिटवाळा कल्याण या ठिकाणी गेले आहेत. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी सदरची माहिती तात्काळ पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत इत्यादींनी टिटवाळा कल्याण येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपी नईम मेहमूब शहा वय वर्ष 21 राहणार सुंदरनगर देवळाली नाशिक या साईल गणेश लॉज टिटवाळा येथून ताब्यात घेतला असून इतर आरोपींचा शोध घेऊन तपास चालू आहे. गुंडाविरोधी पथकानं बाहेर राज्यातून आतापर्यंत पकडून आणलेल्या गुन्हेगाराची माहिती घेत गुन्हेगार हे गुन्हे करून बाहेर जिल्ह्यात पळून गेले तरी देखील गुंडा पथक त्यांना पकडून आणतेच. त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात गुंडा पथकाची भीती निर्माण झाली आहे. आता अट्टल गुन्हेगार हे गुन्हा करून पळून जाण्याअगोदरच गुंडा पथकाचा विचार करूनच गुन्हा करतील. पोलीस आयुक्तांनी गुंडा पथकावर टाकलेल्या विश्वासामुळे शहरातील टोळीची गुन्हेगारी नक्कीच कमी झाली आहे. गुंडा पथकाच्या या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकारी यांनी गुंडा पथकाचं कौतुक केलंय. सदरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, डॉक्टर श्री सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, DK पवार, सावकार सुनील आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, माळी गौतम, गणेश नागरे तसेच प्रदीप ठाकरे अशांनी केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.